जय श्रीराम। एवढा 8 ते 10 दिवसात गणपतीचं आगमन होते, काही भावना आहे आमच्या. तर हे मालेगावमध्ये नेहमीच असतं की मालेगावची दूरदर्श लक्ष आहे की सण उत्सवात साजरा करण्याच्या वेळेस आज जर बघितलं जय अंबिका रिक्षा स्टाफ तर मिलन हॉटेलपर्यंत तुम्ही रोडची दुर्दशा बघा की लोक अपघात होऊ शकता, काय होऊ शकता. त्याच्यामध्ये इतके मोठे मोठे खड्डे, आवाज उचलायलाच कोणी नाही आहे. आज जो नगरपालिकेच्या इलेक्शनला 3 वर्ष झाले, कोणत्या लीडरकडे जावा तो म्हणतो मला काही पतच नाही आहे. त्या हिशोबाने महाराष्ट्र इतका मोठा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र इतकं सुंदर गाव आहे मालेगाव. लोक म्हणतात मालेगाव इतकं चांगलं गाव आहे, सगळे उत्सव सण साजरे होता. आणि इथली कॉर्पोरेशन आहे, इतका मोठा भ्रष्टाचार आहे, करोड रुपये निधी येतात, पण रोडची अवस्था बघा तुम्ही. आज लोक कोणत्या परिस्थितीत जातात, काय जातात, ॲक्सिडेंट होता वगैरे होता. तर शेवटी आम्हाला दिव्यांग संघटना म्हणून फरारचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्हाला दुर्दैवाने आंदोलन करावं लागतं. आणि मी कॉर्पोरेशनला अल्टिमेट देतोय की येणाऱ्या 2, 4, 8 दिवसात जर रोडाचं काम झालं नाही तर आम्ही रस्त्यावर खड्ड्यात बसून आंदोलन करणार आहे. ही शासनाने प्रशासनाने नोंद घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे. आणि फार दुर्दैव आहे मालेगावात फार दुर्दैव आहे की काही अनुचित प्रकार झालं की दिव्यांगांना आंदोलन करावं लागतं. त्यात पोलीस प्रशासन अनेक वेळा आम्हाला दमदाटी देतात, हे देतात. त्याच्यामुळं आम्ही काय करायचं, आता आम्हाला अशी कंडिशन की आम्हाला पाय नसून या रोडाने प्रवास करावा लागतं. आणि इतके मोठे मोठे गाड्या येतात, तुम्ही बघताय. हा आता सुरत हायवे झालेला आहे. याच्याकडं स्थानिक पातळीचे लीडर लोक हे काय करताय याची सखोल चौकशी झाली पाहिजे. येणाऱ्या काळात गणपती आहे, ईद मिलन आहे, सगळे हिंदू मुस्लिम बांधव उत्सवात सण साजरे करतात. आणि त्याच अशी रोडची दुर्दशा आहे की येणाऱ्या काळात मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो. एवढीच माझी मालेगाव महानगरपालिकेला आयुक्त साहेबांना विनंती आहे की तुम्ही एवढा 2, 4, 8 दिवसात जर निवेदन नाही केलं तर आम्ही कुसुंबा रस्त्यावर भर रस्त्यावर खड्ड्यात बसून तीव्र आंदोलन छेडणार आहे. आणि काही झालं तर याची जबाबदारी शासन प्रशासनाची राहील. आणि परत आम्ही बच्चू कडूच्या नेतृत्व घालून आंदोलन करतोय. काही झालं याची जबाबदारी एकच मिळू. जय हिंद, जय महाराष्ट्र.